भेदभावाच्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. हा काय ग, तारिणी तुझी पण भाची आहे ना? कधी निशी नमासारखं तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं आठवतंय का तुला? हा, कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आतापर्यंत झालेल्या कौशिकी बरोबरच्या माझ्या भेटीत मला इतकं कळलंय की तिला खोटेपणा आवडत नाही. एक दिवस तुमचा खोटेपणा तिला नक्की कळणार, तेव्हा ती माझ्या तारिणीच्या बाजूनीच उभी राहणार. मग बघा, आई जगत्तारिणी देवी आहे, तिच्या काठीला आवाज नाही, पण तिच्या दरबारात न्याय नक्की आहे, हे लक्षात ठेवा. ए मालती, त्यांचं नाही चालूच राहणार आहे. मी जरा बाहेर बघते. चाल लवकर जा. आई जगत्तारिणी, काय लिहिलेस माझ्या पोरीच्या नशिबात? माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. माझ्या तारिणीसाठी हिच्यापेक्षा सुद्धा चांगलं स्थळ नक्की आणशील, माहितीये मला. Yes, ma'am. दादा, हे पॅक करून द्या ना. धन्यवाद. घ्या गुरुजी घ्या. कौशिकीताईंना खूपच उशीर होतोय वाटतं ना? नाही म्हणजे त्यांचं कामच तेवढं आहे म्हटल्यावर उशीर होणारच ना? नाही नाही, काही ऑफिस वगैरे काम नाहीये. आमच्या होणाऱ्या सुनबाईसाठी एक छानसं सरप्राईज आहे आमच्याकडून. अय्या, अहो पण या सरप्राईजची काय गरज आहे? नाही म्हणजे तुम्ही इथे आलात हेच आमच्यासाठी खूप आहे. माधवराव, हे येणं जाणं तर काय तर सुरू राहणारच, पण आमच्या होणाऱ्या सुनबाईचे आम्हाला जरा थोडेसे लाड करावेसे वाटतात तर करू द्यात की. हं. अहो खुशाल करा तुम्ही, तुमचीच मुलगी समजा तिला आता. हो ना ताई? हो ना, हो. मी काय म्हणते, आपण मुहूर्त बघायला लागूयात का? म्हणजे मुहूर्त गुरुजीच बघणार आहेत ना, कौशिकी ताई येतीलच. हो ना, शुभ कार्यात उशीर व्हायला नको उगाच, है ना? आणि काही हरकत नाही. मला वाटतं गुरुजी करायची सुरुवात. करा करा, सुरुवात करा. मालती ताई. बोला ना. हा, ऐका, तारिणीला मी तुमच्याकडे पाठवलंय, तिला लवकर सोडायचं नाही. आठवतंय ना? काय ठरलंय आपलं? एका साडी मागे 5 रुपये वाढवून देणार आहे तुम्हाला. 5 रुपये. पण ती अजून आली नाही ना इथं. अजून आली नाहीये? हिला काय घरी पाहुणे बिवणे येणार कळलंय का काय? आली 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 आली. हा, विचारा तिला, कुठे तडमडायला गेली होती, इतका उशीर का लागला? आओ पण मी कसं विचारणार तिला? कसं म्हणजे? विचारायला सांगितलं ना तुम्हाला, विचारायचं. मग
पैसे कापून घेई ना तुमचे. आली आली आलीस. हा, या साड्या दिल्यात आत्यानी फॉल बिडिंग साठी. तिचा फोन आला असेल ना तुम्हाला? हो 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 फोन केला होता. हा हा. अगं मी तुझीच वाट बघत होतो. तर तू एवढा का उशीर केला यायला? अहो हो, ते काय झालं, रस्त्यात एका आजोबांना एका मुलीमुळे दुखापत झाली होती. त्यांना मदत करून आले म्हणून जरा वेळ लागला. ऐकलं हा? ऐकलं मी. थांबली होतीस. बर बर. या साड्या इथे ठेवत्या मी. बस बस. किती वेळ लागेल? झालं लगेच. थोडा मला काय आगाऊ मुलगी होती म्हणायची? नाही म्हणजे बातम्या देणाऱ्यांनाच सांगते काय बातम्या द्यायच्या, कशा बातम्या द्यायच्या. कमाल आहे बाई. इट्स ओके मिसेस बेलसरे. ऑलरेडी त्या मुलीमुळे माझा मूड खराब झालाय. तुम्हा सगळ्यांचा मूड खराब नको. आणि तसंही आपण जे बोलायला भेटलोय ते आपण बोलून घेऊया का? पाणी घेणार? नाही नको. बर पाणी पितो. आय 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 आय. काय गुरुजी, नाही म्हणजे लग्नाचा मुहूर्त जरा लांबचाच बघा प्लीज. म्हणजे आम्हाला पैशांची जुळवाजुळव करता येईल तोपर्यंत. तू पाणी घेणार का? नाही मला नको. नाही थोडस घे. नाही, घ्या ना, घ्या तुम्ही घ्या. मग मी घेतो. घ्या घ्या. अरे बापरे. मिस्टर बेलसरे, त्या दिवशी आपलं काय बोलणं झालं होतं? मानपानाचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही. सगळं आम्ही बघून घेऊ. तुम्ही फक्त निशिताला लग्न मंडपात घेऊन या, बाकी सगळं आम्ही करू. आणि तसंही फक्त ही दोघं एकत्र नाही येणार आहेत, आता 2 कुटुंब एकत्र येणार आहेत. त्यामुळे जबाबदाऱ्या ही दोघांनी घ्यायला हव्या, बरोबर ना? आणि माधवराव, आमच्या कौशिकीने एकदा जबाबदारी घेतली की नाही, ही चिंता करायची नाही, कसली काळजी करायची नाही. घेऊ आपण, सांभाळून घेऊ सगळं. नका काळजी करू तुम्ही. दया काका, आपण मुहूर्ताचं बोलून घेऊया ना? गुरुजी, मला असं वाटतं की जे मुहूर्त आहेत ते सांगा, पण जरा अलीकडचा मुहूर्त म्हणजे लवकरचा मुहूर्त असेल तर बरं होईल. बघा जरा छानसा मुहूर्त काढा.